एकनाथ शिंदे यांनी विनोद पाटील यांची भेट घेतली। संभाजीनगरमध्ये शिंदेंनी विनोद पाटलांची भेट घेतली। विनोद पाटील छत्रपती संभाजीनगरमधून इच्छुक होते। विनोद पाटील यांनी आता लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनोद पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन विनोद पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ विनोद पाटील आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा चालू होती। मुख्यमंत्री विनोद पाटील यांच्यात आणि मुख्यमंत्र्यांत काय चर्चा झाली याविषयी विनोद पाटील यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विनोद पाटील यांची भेट झालेली आहे। भेटीमध्ये 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चर्चा झाली। मात्र काही दिवसांपूर्वी एक नाराजी नाट्य पाहायला मिळालेलं होतं, कारण उमेदवारी मागितली होती मात्र उमेदवारी दिली नव्हती, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नाराजी होती। मात्र ती नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री आले होते का, थेट आपण विनोद पाटील यांच्याकडून जाणून घेऊयात। भैया 20 मिनिटांपेक्षाही जास्त वेळ चर्चा झाली, काय चर्चा होती आतमध्ये नेमका अशी की जी बंद दाराच्या आड किंवा 4 भिंतीच्या बाहेर आलीच नाही आणखी? हे बघा, माझं घर छोटं आहे, त्याच्यामुळे तिथं बसायला कमी जागा आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला बंद दरवाजा आडती चर्चा वाटत। खुली चर्चा झाली, ते पितृतुल्य आहेत आणि मी पहिला उमेदवार आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या दरवाज्यामध्ये स्वागत करत असताना मी शब्द वापरले, साहेब मी नाराज नाही, मला माहिती आहे आपली तीव्र इच्छा होती विनोदला उमेदवारी मिळाली पाहिजे, परंतु आपलं काही गणितामुळे ते जमलं नाही, मला याच्यावर बोलायचं नाही। जे त्यांना अपेक्षित होतं तेच मी स्वतः बोलल्यावर ते राजकीय बोलायचं कुठलं राहिलेलं नाही। त्यांनी माझ्या कुटुंबाच्या सदस्यांशी चर्चा केली, माझ्या मित्रांशी, माझ्या सहकाऱ्यांशी, अनेक सदस्यांशी त्यांची चर्चा देखील राहिली गर्दी झाल्यामुळे पुढच्या वेळेस प्रत्येक चर्चा करते सर। मात्र एवढं असताना एखादा मुख्यमंत्री जातो आणि थेट तुम्हाला भेटतोय, हे तुम्ही आतापर्यंतची कमवलेली सर्वात मोठी संपत्ती म्हणता येईल का? नाही, निश्चित माझ्यासारखं फाटक्या माणसाला, शेतकऱ्याच्या मुलाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उमेदवारी नसताना येऊन भेटणं हे खरंच माझ्या सहकार्याने आणि आम्ही कमवलेलं आहे। कारण त्यांना कुठेतरी वाटलं की आपण याला भेटलं पाहिजे, त्या भावनेने ते आले आणि मला वाटतं ही पहिली भेट असेल की जिथे कुठलीही मागणी आमच्याकडून नव्हती, कुठलीच राजकीय आम्ही नॉर्मल आमची चर्चा झाली आणि फार आनंद झाला। मला वाटतं की कदाचित त्यांच्या मनातही आमच्या सर्वांची उंची वाढली असेल सहकाऱ्यांची, की कसं असतं नेत्याला वाटतं आता हे म्हणतील आपण हे म्हणू, आम्ही काहीच बोललो नाही, आम्ही तुम्ही निर्णय घेतला, आमचं कुठली हरकत नाही। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।